नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीपासून बनवलेल्या गोधड्या, अनेक प्रकारचे ऑर्गनायझर पाहणार आहोत। खूप छान असा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। ह्यातलं काही तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर ह्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। नाव उर्मिला अरुण कुशे, स्टॉलचं नाव आहे दिया क्वेल्स। आमच्याकडे बेसिकली साड्यांपासून गोधड्या बनवतो। मग त्या बेडस्प्रेड बनवतो, गोधड्या बनवतो, हाती गोधड्या असतात, पूर्वीच्या पूर्व पारंपरिक चालत आलेल्या गोधड्या तशा बनवतो। त्याच्यानंतर लहान मुलांकरता दुपटी पण आम्ही बनवतो। ती बनवतानाही असे वेगवेगळे पॅचवर्कची डिझाईन्स आम्ही बनवतो। अशी असतात। त्याच्यानंतर साडी कवर्स आहेत, ब्लाउज कवर्स आहेत। तेही आमचे साडी कवरचाही पॅटर्न आमचा पूर्ण वेगळा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला हा बाजारात कुठेही तुम्हाला मिळणार नाही, कारण ह्याला आतमध्ये आपण झिप दिलेली आहे। 7 इंची आणि 10 इंची असे दोन प्रकारांनी आम्ही बनवतो। हा आहे तो 7 इंची आहे। याची इंची म्हणजे हाईट त्याची 7 इंच आहे। त्याच्यामुळे त्याची कॅपॅसिटी 10 साधारणपणे 10 साड्यांची, आणि हा जो आहे तो पूर्ण 10 इंची आहे। म्हणजे हा जर तुम्ही बघितलात तर 10 इंची आहे। बरं, त्या मोठ्यांमध्ये परत आम्ही इथे साइड झिप्स दिलेले आहेत। अच्छा, साइड झिप दिलेले आहेत। सॅग्रिगेट करून आपल्याला काही ठेवायचं असेल तर ठेवू शकता, काही वस्तू ठेवायची आणि याची झाकणालाही झिप आहे। म्हणजे हा पॅटर्न आमचा स्वतःचा आहे। ओके, कसं बनवतो। त्याच्यानंतर आणि काय रेंज आहे साधारण? 7 इंची आहे तर तुम्हाला 350 ला पडतो। 350 ला, आणि हा 450 ला पडतो। त्याच्यानंतर स्टॅकर्स आम्ही बनवतो। हा प्रकार आहे। हे पूर्ण आपण वॉर्डरोब मध्ये ठेवू शकतो, आणि हे स्वतः बनवतो आम्ही। त्याच्यामध्ये सेक्शन्स केलेले आहेत, प्लेन पण असतात माझ्याकडे, ते बनवले जातात। त्याच्यानंतर दोहर्स आहेत माझ्याकडे। ती पण क्वालिटी आमची म्हणजे मेंटेन केलेली क्वालिटी आहे, वेगळी आहे। म्हणजे आपण जर लांबून हे प्रिंट पाहिलं ना, तुम्ही लांब जाऊन, तर तुम्हाला वाटेल हे आपण पूर्वीच्या काळात तुकडे जोडून जे गोधड्या करायचं ना, तसं आहे। पण इट्स नॉट अ तुकडे जोडलेले वगैरे काही नाहीये, इट्स अ प्रिंट इटसेल्फ। प्रिंटच त्याचं तसं आहे। त्याच्यानंतर व्हॅनिटी आहे, ज्याच्यात तुम्ही काहीही ठेवू शकता। त्याला आतमध्ये सेक्शन्स आहेत भरपूर। आपण गावाला वगैरे जाताना औषधं वगैरे काहीही आपल्याला कॅरी करायचं असेल तरी कॅरी करू शकतो। त्याच्यानंतर हे ना कॉम्प्रेसर्स आहेत। ऍक्च्युली ह्याची रचना अशी केलेली आहे, म्हणजे ही बॅग लाईक थिंग आहे। बघितलं तुम्ही ते एवढं त्याला डेप्थ आहे, पण जेव्हा आपण आतमध्ये इस्त्रीचे कपडे ठेवतो आणि मग बंद करतो, तेव्हा पूर्णपणे तुमचं इकडनं क्लोज होते ही झिप, आणि त्याला इट गेट्स द इफेक्ट ऑफ कॉम्प्रेस, म्हणजे व्हॅक्यूम केल्यासारखा त्याला इफेक्ट येतो। हेही वॉशेबल आहे, वॉश करू शकता, मशीन वॉश करू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही। रोटी मॅट्स आहेत। रोटी मॅट्स मध्ये आम्ही फ्लॅनल वापरलेला आहे, आणि ही वरचं जे मटेरियल आहे ते प्रिंटेड मलमल आहे, आणि 100% कॉटन आहे। त्याला वास वगैरे काही येत नाही, कारण पूर्ण कॉटन मध्ये आपण बनवलेले। स्पंज आतमध्ये घातलेला नाही। या आहेत ह्या ओपन कॅडीज आहेत। या 3 साइजेस मध्ये येतात। त्याच्यामध्ये तुम्हाला 1, 2 आणि 3 हे तिन्ही साइजेस तुम्ही वापरू शकता। इझिली ऍक्सेसिबल आहे। कपाटामध्ये ठेवल्यानंतर यात ओपनली काही ठेवू शकतो, काढलं बाहेर परत आतमध्ये घालून तुम्ही ठेवू शकता व्यवस्थित। आणि काय रेंज आहे साधारण? हे 300, 400, 500, 300, 400, 500 हो। त्याच्यानंतर ही जी दुपटी आहेत ना, त्याला पोखरणची दुपटी म्हणतो आपण। जे पूर्वीच्या काळी आपल्याकडे, आता माझ्याकडे कापड काम खूप आहे ना, बेसिकली कॉटन मध्येच मी डील करते, त्याच्यामुळे हे अशी दुपटी आम्ही बनवतो। म्हणजे हे कसं होतं की वेगळा प्रकार येतो, आणि मागेही त्याच्या चांगलं असं केलेलं असतं। त्याच्यानंतर हेही आमचं स्वतःचं प्रॉडक्ट आहे। हे आपण ऑर्गनायझर आहे, हा ओपन ऑर्गनायझर। याच्यामध्ये रोलअप करून तुम्ही ठेवू शकता। ठेवल्यानंतर कपाटामध्ये इझिली ऍक्सेसिबल आहे। परत नको असेल तेव्हा आपण इथे खाली त्याला झिप दिलेली आहे, ती ओपन केली की इट इज क्लोज, म्हणजे बंद करून ठेवू शकता, आणि जेव्हा तुम्हाला वापरायचं असेल तेव्हा परत तो ओपन करू शकता। ह्यातही माझ्याकडे 3-4 प्रकार आहेत। हा एक प्रकार झाला, अजून 2 प्रकार आहेत, तेही दाखवते। हे आहे ते शू कव्हर आहे, सिंगल पेअर करता, सिंगल
आय मीन सिंगल पेअर करता तुम्ही वापरू शकता. ओके. काय रेंज आहे त्याची? हे 200. 200 ला आहे. त्याच्यानंतर हा पर्स ऑर्गनायझर आहे. ह्याला आपण इतके सेक्शन्स केलेले आहेत, म्हणजे एकंदर तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ 13 खण आहेत त्याला. 1 2 3 4 5. ह्या साईडला 5 आहेत, तसेच ह्या साईडला 5 आहेत, प्लस आतमध्ये 2 झिप्स आहेत. ओके. आणि जे रोज आपल्याला रेग्युलर लागणारं सामान आहे ना, ते जर आपण ह्याच्यात घालून अरेंज करून ठेवलं ना, तर तसंच्या तसं आपण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पर्समध्ये घालून पर्स नेऊ शकतो. म्हणजे चेंज म्हणजे आपण करणं. ऑफिसला वगैरे जातो तर हा, आपल्या सर्व एक्झॅक्टली. वस्तू पण त्याच्यामध्ये नाहीतर राहू काय होतं, शकतात. एखादी वस्तू राहते आणि मग अरे अरे राहिलं ते घरी. पण मग तो प्रॉब्लेम सहसा येत नाही त्यामुळे. ओके. त्याच्यानंतर हे पाउचेस आहेत, असे ट्रॅव्हल पाउचेस आहेत. यातही आपण सेक्शन्स केले, म्हणजे हे स्वतः आम्ही बनवतो. असं नाही की बाजारातनं आणलंय आणि विकतो. आतमध्ये जर बघितलं तर त्याचे सेक्शन्स असतात. हे बघा, ओके. जे बॉटल्स वगैरे आपल्याला काही कॅरी करायचे असतील, आणि खाली बेस आहे त्याला, त्याच्यामुळे व्यवस्थित सामान राहू शकतं. मग हे आम्ही कॉटन मध्ये पण बनवतो. हे आता ज्यूट मध्ये बनवलेलं आहे. हे ज्यूट मध्ये बनवलेलं आहे. असे वेगवेगळे काय प्रकार. रेंज आहे त्याची? हे 300. 300 ला आहे. तसंच हा डी शेप मधला पाऊच आहे, त्यालाही आतमध्ये आपण सेक्शन्स घातलेले आहेत. जे तुम्ही आतमध्ये जर बघितलं, हे असे सेक्शन्स आहेत. बॉटल्स वगैरे आपण व्यवस्थित ठेवू शकतो त्याच्यामध्ये, काही प्रॉब्लेम येत नाही. असे वेगवेगळे आहेत. आणि हा एक आहे, हाही ऑर्गनायझर आहे. हाही फोल्डेबल आहे कम्प्लीट. त्याच्यावर डिझाईन पण आम्ही कापड सिलेक्ट करताना असं केलेलं आहे की जरा अट्रॅक्टिव्ह आहे, युनिक हा काहीतरी हा. वेगळं. आता हा जो आहे त्याच्यात आपल्याला जर आपले लेगिन्स किंवा काहीही ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता, आणि इझिली आपण काढून आतमध्ये सरकवून देऊ शकतो असे. बरोबर. आणि हे काय? हे आहेत ना, आपण सॅनिटरी पॅड्स मुलींना न्यायला लागतात शाळेत किंवा मोठ्यानाही ऑफिसमध्ये वगैरे जाताना. ऍट अ टाइम तुम्ही 4 पॅड्स कॅरी करू शकता. आणि काय रेंज आहे याची? हे 120. 120 ला. त्याच्यानंतर छान आहे, म्हणजे कुठल्या तरी पर्स मध्ये वगैरे ठेवण्यापेक्षा हे असं घेऊन जाऊ म्हणजे शकतो ना. पिशवीत वगैरे म्हणजे इव्हन कॉटन असल्यामुळे काय होतं, रुमाला पण धरलंय असं पण म्हणजे होऊ शकतं, काही प्रॉब्लेम येत नाही त्याचं. हे ज्वेलरी बॉक्स आहे छोटासा. त्याच्या आतमध्ये असे सेक्शन्स आहेत, वरती काच आहे त्याला, आणि छोटस आपलं काही असतं तर इमिटेशन सल्ली आपण खूप वापरतो ना, त्याच्यामुळे ते ठेवण्याचा नेहमी आपल्याला प्रॉब्लेम येतो. हे बँगल्स साठी ठेवलंय, कशासाठी आहे? हे तुम्ही इयरिंग्स वगैरे ठेवू शकता, रिंग्स ठेवू शकता, त्याच्या करतायत. आणि छोटे छोटे हे ना, हे पूर्ण तुम्ही काढू शकता. काढल्यानंतर हा स्पेस तुम्हाला मिळतो, म्हणजे जर बँगल्स ठेवायचे असतील आपल्याला तर तो रिमुवेबल आहे. म्हणजे हा, या एक्झॅक्टली. आणि ह्याची प्राइस काय आहे? हे 350. 350 ला आहे. त्याच्यामध्ये असे डिझाईन्स, कलर्स मिळतील ना आपल्याला? 2 कलर्स आहेत, 3. हे सुद्धा आहे ना ऑर्गनायझर? हो, हा ऑर्गनायझर पण आहे. हा कसा आहे? हा 450 ला आहे. ह्याच्यात लहान साईज पण येते. हा 24 खणी आहे, लहान आहे तो 12 खणी येतो, तो 350 ला आहे. हा 400 ला आहे. आणि हे काय आहे? हा छोटासा ज्वेलरी बॉक्स आहे. ज्वेलरी बॉक्स आहे मिनी. म्हणजे आपण जेव्हा कुठे बाहेरगावी लग्नाला वगैरे जायचं असेल, इट्स व्हेरी हँडी आणि युजफुल. त्याला इथे पण असं आहे हुक सारखं, त्याच्यामुळे तुम्ही हे करू शकता, इयरिंग्स. आणि हे पण असं काढू शकता. तुम्हाला जर वापरायचं नसेल हा पोर्शन तर तुम्ही काढून बाजूला ठेवू शकता, त्याचा काही इश्यू नाहीये. आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला काही छोटस ठेवायचं असेल तरी तुम्ही ठेवू शकता. किती ह्याची प्राइस काय आहे? हे 250. 250 ला आहे. 250 ला आहे. छान आहे. हे आपले असेच पाउचेस केलेले आहेत. आपल्याला काही डॉक्युमेंट्स आपले कॅरी करायचे असतील, पासपोर्ट म्हणा, विजा म्हणा, चेकबुक, पासबुक, तुम्ही घेऊन जाऊ शकता. कॉटन मध्ये आहे, वॉशेबल आहे. त्याच्यामध्ये कलर्स आहेत? हो, कलर्स आहेत, प्रिंट आहेत, वेगवेगळे प्रिंट्स आहेत. हे ते छोटस कॉइन पाऊच आहे. म्हणजे माझ्याकडे कापडाचं काम एवढं होतं की त्यामुळे हे सगळं आम्ही बनवत असतो. काय जे उरेल त्यातनं वेस्ट न करता आम्ही बनवत असतो. अच्छा, खूप छान आहे. कितीला आहे? हे
60 ला. त्याच्यामध्ये असे वेगवेगळे प्रिंट्स तुम्हाला मिळतील, बघू शकतात. ते शू कव्हर आहे. शू कव्हर ते दाखवलं तेच आहे का? नाही, हा वेगळा प्रकार आहे. हा प्रकार आहे तो असा आहे. त्याला इथे वरती हँडल आहे. एक पेअर आपलं व्यवस्थित राहू शकतो. अच्छा, त्याला स्पेस आहे मध्ये. हे कितीला आहे? हे 200 ला आहे. एक पेअर आपला आरामात राहू शकतो. आणि कोणाला ऑनलाईन हवं असेल तर ऑनलाईन हो हो हो. नंबर सांगा आपला. 99206 339990. थँक्यू. थँक्यू.